देवी, आत येऊ का? या. नारायण नारायण. जेजुरीत आलो होतो, म्हटलं आपल्याला भेटून जावं. बऱ्याच दिवसात तुमचंही दर्शन नाही झालं. हो, व्यस्त होतो इतक्या ठिकाणी. काही विशेष वार्ता? काही नाही, आपले कुशल विचारावयास आलो. हे कुठे आहेत? यांची आणि बानूची भेट झाली का? माझी शापवाणी खरी ठरली की नाही? त्याचे काय आहे की हे वृद्ध झाले की नाही? देवा, माझ्या मुखातून काही असे शब्द बाहेर पडू नयेत की नवीन संकट समोर येऊन उभे राहील. बानू, काय झालं? काय नाही, असं वाटलं कुणी आलं का काय. अच्छा, अरे लई रात झाली आता. झोप झोप, ह्या इथं काळजी करू नका. झोप तू. ओ बानूबाई, तुम्ही कशा पायी करतायसा? मी हाय ना आता चाकर म्हणून, मला सांगा. वय की, तर बा संग बोलून झालं असल तर सांगते का. मी आपलं उगा त्याला झोप येईपर्यंत बोलत बसलो होतो. हा ना ना, द्या द्या. म्हणजे मला तुला एक सांगायचं आहे अगं. बानूबाई, नाही एक विचारायचं होतं. तुम्ही आजाला जेजुरीला कशा पै धाडत होता? नम्या वस्तीवर सांगायला लागलो तर तुम्ही कशा पै मला थांबवलं? तुला कशा पायऱ्या नसते चौकशा? आपलं काम करायचं सोडून नसत्या गोष्टीत ध्यान देऊ नाही चाकरानं. अगं, सकाळी तू मला म्हणली का बानूबाई, काय बी झालं तरी माझ्या डोसक्यातून हे विचार जाईना बघा. तुमच्या लग्नाची बोलणी करा या. खंडेरायांकडे आजाने मला कशा पै जा म्हणलं. काय बी झालं ना तरी कळणं झालंय बघा मला. आता एक डाव ध्यान देऊन ऐक. म्या आणि माझं लगीन या मंदी पडायचं तुझं काम नाही. राग होता कशा पायी? काळजी वाटली म्हणून विचारलं. तो आता तुम्ही आजाला जेजुरीला जायला सांगितलं नसतं तर त्याला साप डसला नसता. आता माझी काळजी राहिली बाजूला. तुम्हाला नसल सांगायचं तर राहू दे. तसं बी मला तुला काय बी सांगायचं नाही. म्या काय बी कर, आणि हे असं का तसं का हे मला विचारत बसू नगस. आलं ध्यानात? जी. चल ग, म्हणजे आपण हात थांबलो ना तर हे बोलूच देणार नाही आपल्याला. चल.